नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर आपण परत एकदा आपलं गाव पाडळीचे अर्जुन हुड बरोबर यांच्या बागेत आलेलो आहे आणि यांचं आपल्याकडे मॅनेजमेंट करायचं दुसरं वर्ष. या अगोदर तुमच्या बागेत किती माल निघत होता? काय निघत होतं 5-6 टन समजा. 5-6 किंवा 7 टन बरोबर. याच्यावरती नाही. आणि मागच्या वर्षी किती माल निघाला होता? मागच्या वर्षी 22 ते 23 टन निघला. 22-23 मागच्या वर्षी निघाला. आणि या वर्षी किती वाटतं आता? या वर्षी 35 ते 40 निघायलाच पाहिजे. झाडाची संख्या किती आपल्या? 600 झाडं आहे. तुम्ही 40 टन म्हणता तरी पण जास्त माल आहे. कारण तुम्हाला हा जो माल आहे हा पालवीमध्ये गेल्यामुळे तुम्हाला दिसत नाही. नवीन पालवी आली ना आता. हे आतमध्ये बघा, इकडे बघा, याच्यामध्ये संपूर्ण माल आहे. आणि झाडं खाली किती वाटतं तुम्हाला? खाली एक बी नाही. तर तुम्हाला सांगतो, हा माल तुम्ही जे 40 बोलले का, हा माल जवळपास तुमचा 50 टन प्लस भरायलाच पाहिजे. किती? 50 टन प्लस भरणार. आता तुम्ही वाळलेली काडी काढली वाटतं, मग उचलून कावर नाही घेतली ती? मध्येच टाकले ते वर. तुमच्या झाडाची लागवड जवळ आहे? जरा दाटले असते. 12x12 आहे का? नाही, 12x15 आहे. 12x15. आता याच्यामध्ये नवीन पालवी आलेली आहे आणि भरपूर माल लोड आहे याच्यात. पूर्ण माल म्हणजे माल दिसत नाही पाल्यात. तर मी पहिलेही तुमच्या बागेत आलो होतो. रस्त्यावर इकडे चक्कर मारताना मी रोडवरच बाग आहे आपली. तर परत एकदा मी आलो, यांना फोन केला, तर तुमच्या बागेमध्ये जवळपास 50 टन माल आहेच. आणि पावसाचा खंड आहे सध्या, म्हणजे पाऊस नाही आहे म्हणा तसा. तर याला आता तुम्ही पाणी देणार. 10 किलो 13-0-45 ठिबकमधून सोडा. फवारणी तुम्ही घेणार नाही. आता सगळीकडे जी फळगळ चालू आहे सध्या, तर ही फळगळ होऊ नये याच्यासाठी आपण फवारणी देतो. परंतु तुमचे झाडं दाट असल्या कारणाने तुम्ही फवारणी घेणार नाही. तर तुम्ही युरिया टाकला. आता तुम्ही 13-0-45 एक हप्त्याभरामध्ये सोडणे. तुमच्या झाडाची क्वालिटी मी येण्या अगोदर कशी होती बरं? एकदम खराब होती ना? ते पान जे छोटलं होतं, एकदम पानं छोटे होते आणि फळंही लागत नव्हती. म्हणजे एवढं मोठं 600 झाडं 6 ते 60 टन माल निघलं म्हणजे नसल्याबरोबरच आहे. टाकायच्या स्टेजमध्ये होता तो, बगीचा समजा. तुम्ही काढून टाकणार असं तुम्ही मला बोलले त्यावेळेस. तर तुमच्या पप्पासोबत मी व्हिडिओ पण बनवलेला आहे मागे. आज परत आलेलो आहे. तुम्ही दाट लावल्यामुळं झाडं एकदम असे खेटलेले आणि माल भरपूर लोड आहे. झाडं प्रत्येक झाडावर माल लोड आहे. साईज बी मस्त झाली. साईज पण चांगली आहे. आणि विशेष म्हणजे तुमच्या फळाची क्वालिटी पण चांगली. क्वालिटी मस्त आहे. एकदम चोपडे, म्हणजे रोपड्या झाडाचे जस क्वालिटी असते ना, चोपडे फळ आहे. पण तुमच्या बागेत जो 7-8 टन माल निघायचा, तर तुम्ही म्हणजे खूपच कमी माल निघत होता. खूप कमी. आणि यावेळेस एकदम जबरदस्त झाड लोड आहे. प्रत्येक झाड लोड आहे. आणि काय आहे बघा ना समोर, भरपूर माल आहे. बरं, तुम्हाला खर्च काही शिल्लक नाही, तेवढंच खर्च. 600 झाडाला माझ्या मध्ये 50,000 रुपये तुम्ही खर्च केला असेल. 50-60,000 रुपये समजा. 60 समजा, फवारणी खतं सगळा मॅनेजमेंट. तर अशा पद्धतीने माल लागलेला आहे. एकंदरीत माल लागला तर तुम्हाला अजून अपेक्षित होता की ठीक आहे? नाही, ठीक आहे. एवढा म्हणजे अपेक्षित नव्हता, म्हणजे एवढा बी निगम समजा. हा, तुम्हाला भरोसा नव्हता. आणि विशेष म्हणजे असं एकही झाड नाही की त्यावर माल नाही. पूर्ण झालं, लोड झालं. सगळेच्या सगळे झाड लोड आहे. आता आहे थोडेसे 19-20 समजा. म्हणजे थोडंफार कमी जास्त होतच. आता किती माल आहे बघा ना तुम्ही. माल दिसत नाही पालवीत. बघा ना तुम्ही. खूप माल आहे. कोणतं झाड आहे सांगा बरं मला. ते किती आहे बघा इकडं. बागेमध्ये अंधार पडलेला आहे, अंधार. त्याचं कारण झाडाला पालवी चांगली आली आणि मालाच्या लोडमुळे झाड पांगले ना, झाड असे झुकल्यासारखे झाले. आणि तुम्ही लागवड जवळ केलेली, लागवड जास्त दाटच झाली. ते असं कोणतंच झाड नाही आहे की त्याच्यावर माल नाही. काय पूर्ण पालवी, पूर्ण झाड भरलेले आहे. हां, हे बघा ना आतून. तर शेतकरी मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असाल
तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. काय माल आहे बघा ना इकडं. तणनाशक मारलेलं आहे ना तुम्ही? हो मारलेलं आहे तणनाशक. किती वेळेस मारलेलं आहे? काय फक्त एकदाच मारलं होतं समजा. एवढं आता हे गवत झालेलं आहे समजा, परत एकदा मारून घ्या.